प्लांटचं क्लासिफिकेशन मेनली 2 क्रायटेरियामध्ये केलंय. पहिला क्रिप्टोगाम्स, दुसरा क्रिप्टोगाम्स म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट. आता ज्याला फ्लावर नसतात तर त्याला सीड्स पण नसतात, बिया. आणि दुसरा कोणता? फनेरोग्राम्स. फनेरोग्राम्स म्हणजे हा, ओके डन. आता क्रिप्टोगामचे परत 3 प्रकार. पहिला, दुसरा, तिसरा. तर थॅलोफायटाचे कॅरेक्टर काय आहेत? पहिला पूर्णपणे कशात वाढतो? हा, मेनली ग्रोईन. त्याला रूट, स्टीम, लीव्स असतात का? नसतात. पण तरी ते काय असतं? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे दे प्रोड्यूस देअर ओन फूड. ओके डन. थर्ड, युनिसेल्युलर. त्यांची बॉडी सॉफ्ट आणि फायबर लाईक असते. एक्झाम्पल काय रे? हा, आणि स्पायरोगाराची डायग्राम तुम्हाला एक्झामला विचारतात ही विथ लेबलिंग. हे जे कडच आहे ना, हे काढलंय, ह्याला काय म्हणणार? सेल वॉल. मराठीत काय लिहिणार? आणि ह्या डायग्रामला जागा सोडसाल बरं का, उद्या काढून आणसाल. हे जे आहे ना ह्याला सेंटरला, ह्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लियस. ओके डन. आणि हे जे आहे ना, हे इथं ॲरो दाखवलाय, स्पायरल क्लोरोप्लास्ट. थॅलोफायटा समजलं? पहिला पॉइंट, मेनली ग्रोईन. They do not have stem, root, leaves, but they are autotrophic. Unicellular. Their body is soft and fiber. Example? Okay. Second लिहा. Second काय रे? क्रिप्टोगाम्स. हा, क्रिप्टोगामचे 3 टाईप. पहिला दुसरा. ब्रायोफायटाचे कॅरेक्टर काय? ग्रोईन, सॉइल, बट रिक्वायर्ड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. देअरफॉर दे कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. बघ, आपण काय लिहिणार आहे ॲम्फिबियन्सला? एक वर्ड. कशामध्ये वाढतात रे हे? हा, मातीमध्ये वाढतात, मॉइस्ट सॉइल मध्ये. पण त्यांना रिप्रोडक्शनसाठी गरज आहे कशाची? पाण्याची. त्याच्यामुळे त्याला म्हणतो आपण ॲम्फिबियन्स. उभयचर लिहिले, उभयचर लिहिलंय का? सेकंड, मल्टीसेल्युलर. थर्ड, दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे रिप्रोड्यूस बाय, आपण लिहिले त्यांचं प्रजनन बीजाणू निर्मितीने होते. लिहिलंय का? दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ओके डन. आणि ते स्पोर फॉर्मेशन काय असतं ते मागाशी सांगितलं, रुईचं झाड. नंतर दे हॅव स्टीम लाईक, लिप लाईक अँड रूट लाईक पार्ट्स. यांना स्टीम, रूट, लीव्स नसतात, पण त्याच्यासारखे पार्ट्स असतात. ऍक्च्युअल ते नसतात, त्याच्यासारखे पार्ट्स असतात. नंतर त्यांना वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी स्पेसिफिक टिश्यूज नसतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल काय? हा, मर्केन्शिया, जे काय असेल ते झालं. आर्यन, पहिला पॉइंट काय? मॉइस्ट सॉइल. रिप्रोडक्शन. ओके, मागा म्हणायचं सगळ्यांनी. ग्रोईन मॉइस्ट सॉइल बट नीड water for reproduction. Therefore they called as amphibians. दीप्ती, amphibians म्हणजे काय? उभयचर. झालं. सेकंड, मल्टीसेल्युलर आणि थर्ड
दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती. फोर्थ, दे हॅव स्टीम लाईक, लीप लाईक अँड रूट लाईक पार्ट्स. त्याच्यासारखे स्टीम सारखे, मुळासारखे, खोडासारखे, पानासारखे अवयव असतात. ओके, ऍक्च्युअल असतात का? नेक्स्ट, दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. झाडामध्ये वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी एक स्पेसिफिक टिश्यूज असतात. याच्यामध्ये असतात का? नसतात. आपल्यामध्ये फूड आणि वॉटर कंडक्ट करण्याचं काम कोण करतं माहितीये का? ब्लड व्हिसेल्स करतात. ब्लड व्हिसेल्स, नळ्या असतात ना त्या रक्ताच्या, ते करतात. तसंच झाडांमध्ये फूड आणि वॉटर कंडक्ट करण्याचं दोन हे असतात बघा, दोन टिश्यू असतात. त्याला झायलम आणि फ्लोएम म्हणतो बरं का. ते ह्याच्यामध्ये असतात का? नसतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. एक्झाम्पल याचं काय? मोस आणि मर्चेंटिया, मर्केशिया, जे काय असेल ते झालं. थर्ड कोणता राहिला रे? हा, लिहून टाका. थेरडोफाइटाची बोला. क्रिप्टोगामचे 3 पार्ट्स. पहिला थॅलोफाइटा, दुसरा थर्ड हा टेरिडोफाइटाचे कॅरेक्टर. पहिला काय? वेल डेव्हलप रूट, स्टीम, लीव्ज. ह्याचे जे रूट्स असतात, स्टीम असतात, लीव्ज असतात ना, ते वेल डेव्हलप असतात. ओके, डन. थॅलोफाइटाचे त्याला रूट, स्टीम, लीव्ज नव्हते. ब्रायोफाइटाला होते पण ऍक्च्युअल नव्हते, त्याचे सारखे होते. आणि ह्याचे जे असतात ना, हे वेल डेव्हलप असतात, म्हणजे दिसतात आपल्याला. रूट, स्टीम, लीव्ज दिसतात. सेकंड, दे हॅव सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. याला टिश्यूज असतात वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी. ब्रायोफाइटाला होते का रे? नव्हते. ओके. थर्ड, दे रिप्रोड्यूस असेक्सुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्सुअली बाय झायगोट फॉर्मेशन. असेक्सुअली बाय स्पोर फॉर्मेशन अँड सेक्सुअली बाय झायगोट फॉर्मेशन. ओके. एक्झाम्पल काय याचे? फॉन्स. हा, फॉन्स, फणस नाही, FERNS, फॉन्स, टेरिस, मर्सिलिया, लाइकोपोडियम. ओके, डन. आणि हे असे दिसतात. हे फॉन्स, टेरिस, लाइकोपोडियम हे जे आहेत ना, हे असे दिसतात बघा. हे फॉन्स आहे. ह्याचे दिसतात का तुम्हाला? हे स्टेम वगैरे, खाली रूट्स वगैरे दिसतात. झालं. हे इथपर्यंत संपलं आपलं क्रिप्टोगाम्स. क्रिप्टोगाम्स म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. आणि ज्या प्लांट्सला फ्लावर नाही तर त्याला सीड्स पण नसणारे. आणि त्या क्रिप्टोगामचे 3 टाईप: थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा, टेरिडोफाइटा. थॅलोफाइटाचं एक्झाम्पल सांगा रे पटकन. न पाहता स्पायरोगायरा, उल्वा. ब्रायोफाइटाचं एक्झाम्पल यस. टेरिडोफाइटाचं फॉन्स, टेरिस, लाइकोपोडियम. आता ह्याच्यामध्ये ॲम्फिबियन्स कोणाला म्हणतो रे? ॲम्फिबियन्स, उभयचर. ब्रायोफाइटा ते न पाहता सांगायचं रे. उभयचर ॲम्फिबियन्स कोणाला म्हणतो? ब्रायोफाइटाला. ओके. कोणामध्ये वेल डेव्हलप रूट, स्टेम, लीव्ज असतात? टेरिडोफाइटामध्ये. कोणामध्ये वॉटर आणि फूड कंडक्ट करण्यासाठी टिश्यूज असतात? टेरिडोफाइटामध्येच असतात. कोणाची बॉडी सॉफ्ट आणि फायबर लाईक असते? थॅलोफाइटाची. ओके. ॲम्फिबियन्स कोणाला म्हणतात? ब्रायोफाइटाला. टेरिस कोणाचं एक्झाम्पल? टेरिडोफाइटाचं. उल्वा कोणाचं एक्झाम्पल? थॅलोफाइटाचं. ब्रायोफाइटाचं एक्झाम्पल? मॉस. हा. ओके, डन. पूर्णपणे पाण्यात कोण वाढतं? थॅलोफाइटा. मेनली ग्रो इन वॉटर.
ॲटोट्रॉपिक कोण आहे? तिघे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरडोफायटा. तिघेची तिघे कसे आहेत? ऑटोट्रॉपिक्स. ऑटोट्रॉपिक्स म्हणजे दे प्रोड्यूस देअर ओन फूड. ओके, डन. एकदा ते सगळे रीड करसाल, नीट रीड करसाल